नमस्कार. पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होत आहे लवकरच टेट 2025चं, कारण त्यांचा निकाल आता उंबरठ्यावरती येऊन थांबलेला आहे. टेट 2025चा निकाल मित्रांनो कधीही लागू शकतो. आता त्याच्या पुढची प्रोसेस काय? परीक्षा झाली, निकाल लागेल, परंतु त्याच्या पुढची प्रोसेस काय आणि त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स उमेदवारांकडे असायला हवेत, त्याचबरोबर ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यासाठी एक लिमिट असणार आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं. बरं, त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन पोर्टलद्वारे होणार आहे का? आणि ते झालं तर काय परिणाम होतील, नाही झालं तर काय परिणाम होतील, आणि आतापर्यंत पोर्टल कशा पद्धतीने रन होतं आणि इथून पुढे कोणत्या पद्धतीने रन होणार आहे, या सर्वांवरतीच आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम जो काही टेट 2025चा जो काही निकाल लागेल त्याची पूर्णतः PDF तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्या PDF मध्ये प्रत्येक उमेदवारांचं नाव आणि मार्क्स विथ कॅटेगरी तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामुळे एक लमसम एक अंदाज येतो की एका कॅटेगरीचे किती उमेदवार आहेत. फॉर एक्झाम्पल SC OBC कॅटेगरी आहे, त्याचे महिला उमेदवार किती आहेत, पुरुष उमेदवार किती आहेत परीक्षेला बसलेले, आणि त्याची पूर्णतः PDF तुम्हाला पाहायला भेटेल. MSc ती PDF आपल्याला अवेलेबल करून देते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, आणि इथून पुढे IBPSचा विषय पण संपून जातो आणि MScचा पण विषय संपून जातो एकदा निकाल डिक्लेअर केल्यानंतर, आणि पूर्णतः जबाबदारी ही पोर्टलवरती येते. आता पोर्टलवरती जेव्हा तुमचा निकाल लागलेला आहे आणि थोडंसं लक्षात येते की टॉप कितीचा आहे, 200 टॉप परीक्षा आहे, अर्थातच IBPS नॉर्मलायझेशन करणारच आहे आणि ते झाल्यावरती ती PDF तुमच्यासमोर असेल आणि आता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला एक टॅब खुला होईल. आता सध्या पवित्र पोर्टल म्हणून जर तुम्ही टाकलं तर तिथं तुम्हाला दिसतंय की 2017चा एक टॅब सुरू आहे, 2022चा एक टॅब सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टॅट 2025चा टॅब तुम्हाला सुरू झालेला दिसेल. आता तो एकदा टॅब उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही काय करायचे तर मित्रांनो, तुम्ही तिथे लॉग इन करायचं आहे. प्रथमतः स्वतःला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड मस्ट आहे. आधार कार्डचा नंबर, OTP, ह्या सगळ्या प्रोसेस जसं आपण IBPSच्या वेबसाईटवरती केलं होतं परीक्षेसाठी, तशीच प्रोसेस तुम्हाला इथं सुद्धा करावी लागणार आहे आणि तुमची पूर्णतः प्रोफाईल नाव वगैरे टाकून क्लिअर होईल, क्रिएट होईल. ती क्रिएट झाल्यावरती नंतर मात्र तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहेत. आता IBPSनी परीक्षा घेतलेली आहे, तिथून कोणकोणते ॲज इट इज जे डिटेल्स आहेत ते अपलोड होणार आहेत. तर त्याच्यामध्ये आहेत तुमचे मार्क्स आणि तुमची कॅटेगरी, आणि जर तुम्ही एखाद्या समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते तुम्हाला तिथं रिफ्लेक्ट होताना दिसेल. अन्यथा बाकी सगळं तुम्ही चेंज करू शकता. मीडियम इन्स्ट्रक्शन, तुमच्या नावामध्ये चूक झाली असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा तुमचे मार्क्स तुम्ही चुकून टाकले असतील, पर्सेंटेजमध्ये नसतील, CGPAमध्ये टाकले असतील, अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला तिथे मात्र चेंज करता येतात. त्यामुळे काळजी करू नका, कारण तो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भरून पुन्हा एकदा डॉक्युमेंट पूर्णतः अपलोड करून तुम्हाला फॉर्म तुमचा सेल्फ सर्टिफाय करावा लागतो, तेव्हा तुमची पूर्णतः प्रोफाईल क्रिएट होते आणि त्याच्यासाठी काही दिवस दिलेले जातात. आता मित्रांनो, हे लक्षात घ्या, IBPSचा निकाल लागलेला आहे, धरून चाला, लागेलच, आणि तो लागल्यावरती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. हे पुढची मी डॉक्युमेंट्स कोणकोणते त्या अगोदर सांगायचं म्हणजे मित्रांनो, पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होणं इतकं सोपं आहे का? लगेच ते होईल का? नाही, अजिबात सुद्धा नाही आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्षच करावा लागणार आहे, कारण ऑलरेडी आहेत ते शिक्षक इतके ॲक्सेस आहेत आणि नवीन शिक्षकांना नोकरी शालेय शिक्षण विभाग इतक्या सहजासहजी देणार नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष अटळ आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. मला वाटतं प्रत्येकाने ती भरा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण शिक्षक भरती हा एक संघर्षाची लढा आहे आणि तो लढावाच लागतो, त्याशिवाय काही हात मिळत नाही. सो कम टू द पॉईंट. आता मित्रांनो, हे लक्षात घ्या की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते असायला हवेत. आता ऑलरेडी तुम्ही IBPSचा जेव्हा फॉर्म भरलेला परीक्षेच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेतच.
तेच डॉक्युमेंट किंवा त्याच्यामध्ये काही बदल असले तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. परंतु हे डॉक्युमेंट अपलोड करत असताना डॉक्युमेंटसाठी अपलोड करण्याची जी काही तारीख असते ती तुम्हाला एक बार तारीख असते, म्हणजे त्याच्या पुढचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करता येणार नाहीत. फॉर एक्झाम्पल जसं टेट 2022-23 झाली होती त्यावेळेस उमेदवारांना डॉक्युमेंट जे काही एज्युकेशन डॉक्युमेंट होते किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट होते, म्हणजे जसं की आपलं ग्रॅज्युएशन, PG, DED, BEd हे जे डॉक्युमेंट होते त्याची तारीख होती 12 फेब्रुवारी 2023 आणि समांतर आरक्षणची जी काही डॉक्युमेंट्स होते त्याची तारीख होती 30 सप्टेंबर 2023. आता मित्रांनो, हा जो गॅप दिला होता तो समांतर आरक्षणची कागदपत्र काढायला वेळ लागतो, त्यामुळे हा गॅप दिला होता. आता इथं 25 मध्ये कसं असणार आहे मित्रांनो, 25 मध्ये रजिस्ट्रेशन सुरू होण्यासाठी सुद्धा हाच जो डिफरन्स आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, ज्यावेळेस तुम्ही परीक्षा दिलेली आहे तेव्हाचं ग्राह्य धरलं जाणार आहे. आणि एक्सेप्शन त्याच्यामध्ये मात्र असेल ते म्हणजे अपइयरचे जे काही विद्यार्थी आहेत, लास्ट इयर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये शिकणारे उमेदवार आहेत, त्यांना फक्त इथं एक्सक्यूज मिळेल. बाकी सगळ्या उमेदवारांना परीक्षा देण्यापूर्वी त्यांनी सगळं हे क्वालिफिकेशन पूर्ण केलं असणं कंपल्सरी आहे. आता त्याचबरोबर समांतर आरक्षणाचं काय, कारण मी डॉक्युमेंट्सबद्दल बोलतेच आहे, कोणकोणते आहेत, व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो. आता बघा, हे समांतर आरक्षणचे सर्टिफिकेट्स तुम्ही केलं असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं महिला आरक्षण असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, EWS असेल, अदरवाईज कोणतंही तुमचं आरक्षण असेल, तर त्याच्यावेळेस जर तुम्ही केलं असेल तर त्याच्यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे जे तुम्ही करत आहात ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही SC-BC केलेलं आहे तर SC-BC जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हाचं असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. परंतु त्याचबरोबर जर नॉन क्रिमिनल असेल किंवा त्याचबरोबर आता आपण पाहतोय की समांतर आरक्षणाचं एखादं डॉक्युमेंट असेल तर ते त्याच्यासाठी तुम्हाला काही वेळ दिला जाईल. इन शॉर्टमध्ये मला हे सांगायचं आहे की रिझर्वेशन ज्या तुम्ही आरक्षण घेत आहात ते जे सर्टिफिकेट आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, ते मात्र तुम्ही परीक्षा देता वेळेचं असलं पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट आहे, फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिनल जे SC-STला लागत नाही किंवा आपण पाहतो की EWSला लागत नाही, बाकी सर्वांना लागतं. इव्हन जनरली महिलांसाठी सुद्धा महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट असतं. हे सगळं तुम्हाला तारीख मिळते आणि त्याच्यामुळे परीक्षा देताना जरी ते तुमच्याकडे नसेल, आता जी आपण टेट 2025 दिलेली आहे त्याच्यावेळेस 14 मे ही तारीख होती, तोपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे होते. त्यानंतर जर तुम्ही समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट्स काढलेले असतील तर मात्र ते व्हॅलिड असणार आहेत, परंतु त्याच्यासाठी सुद्धा एक टाइम बार तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत डॉक्युमेंट काढून ठेवले नसतील आणि तुम्ही केलं असेल तर मात्र डॉक्युमेंट लगेच काढायला सुरुवात करा. त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी सोडून बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत तिथं तुम्हाला इथे नो करण्याची संधी सुद्धा मिळेल. आता मेन पॉईंटवरती आहेत की कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. मित्रांनो, सध्या जे काही शैक्षणिक अर्थ आहे त्याच्याबद्दलची PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, त्याच्यावरती आपण अपलोड केलेली आहेच. तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी तुमचं जे काही 12वीचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागतं आणि त्याच्यामध्ये जे काही 45% जे काही पर्सेंटेज आहे ती मात्र मॅन्डेटरी आहे. रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार असतील तर 40% तुम्हाला मॅन्डेटरी आहे. त्यानंतर मात्र तुमचं एज्युकेशन असतं, म्हणजे आता हे प्रत्येकाला लागू असेलच नाही. 1 ते 5 साठी आपण पाहतोय की पहिल्यांदा 12वीपर्यंत एज्युकेशन लागेल, त्यानंतर DED लागेल आणि त्याच्यासाठी TET-1 किंवा CTET-1 एवढंच लागतं. नंतर 6 ते 8 साठी क्वालिफिकेशन वेगळं, 6 ते 8 साठी अर्थात तुम्हाला ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन प्लस तुमचं BEd असायला हवं, TET-2 पेपर पास असायला हवा किंवा CTET-2 पेपर पास असायला हवा. त्याचबरोबर 9 ते 10 किंवा आपण 11 ते 12 हा जो आपण काही एकदम एकत्रित वर्ग घेतोय त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन प्लस PG आणि त्याच्यासाठी कोणतंही TET किंवा CTET लागत नाही, हे लक्षात घ्या. आणि 9 ते 12 साठी आहे की यांच्यासाठी कोणतंही एज लिमिट सुद्धा नसतं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे एज लिमिटचा जो विषय आहे तो 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे आणि त्यासाठी ओपन जे कॅटेगरी आहे त्यांचं एज तर तुम्हाला माहीतच असेल की 38 इयर्स हवं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा उमेदवार असेल तर 43 इयर्स आणि त्याच्यामध्ये दिव्यांग वगैरे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल चाइल्ड तर त्यांच्यासाठी 45 इयर्स हा एजचा क्रायटेरिया आहे. आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही परीक्षा दिलेली आहे
ते एज न पकडता जेव्हा तुमच्या जाहिरात येतील तेव्हाचं एज ग्राह्य धरलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता तुम्ही हातामध्ये पेन घेणार आहात आणि जे काही मी डॉक्युमेंट सांगते ते एकदा तुम्ही क्रॉस चेक करा तुमच्याकडे आहेत का आणि मात्र तुम्ही लिहून घ्या. आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनवरती जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे तुमचं 12वीचं शालांत जे काही परीक्षा दिलेली असते त्याचं तुम्हाला गुणपत्रक लागेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र पण लागेल म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट बघा आपल्याला मिळतं, कारण त्याच्यानुसार तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती व्हेरीफाय करता येते. बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमची डेट ऑफ बर्थ असते. त्याचबरोबर आता तुम्हाला लागणार आहे DEDचं जे मार्कलिस्ट आहे ते लागणार आहे, गुणपत्रक, त्याचबरोबर प्रमाणपत्र. त्याचबरोबर 1 ते 5 साठी सध्या मी सांगते आणि त्याचबरोबर तुम्हाला हवं आहे CTT 1 जे तुम्ही पेपर पास झालेला आहात त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 90% असले पाहिजेत आणि जे काही रिझर्व्ह कॅटेगरी ते असतील त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की तो 55-60चा जो काही निर्णय आहे तो त्याच संदर्भातला आहे. त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला 80 जरी मार्क्स असले तरीसुद्धा मात्र तुम्ही त्याला पासिंग म्हणून ग्राह्य धरलं जातं. आणि हे सगळे जे प्रमाणपत्र आहेत ते भरती उद्या कोणत्या टप्प्यात होईल माहीत नाही, तुम्हाला एकदाच त्याचा वापर करता येतो. आता 1 ते 5 साठी TET किंवा पहिला पेपर पास असलं पाहिजे आणि CTT दुसरा पेपर पास असलं पाहिजे. इज इट क्लिअर? आणि तुमचं DEDचं मार्क, प्रमाणपत्र आणि गुणपत्रक हे इन्क्लूड करत असताना अजून एक तुम्हाला सर्वांना एक लक्ष देणं गरजेचं आहे ते म्हणजे MSc केलं नसेल तर करून घ्या. ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करावं लागतं. परंतु जेव्हा तुम्ही व्यवस्थापनावरती जॉईन करत असताना इंटरव्ह्यू राऊंडमध्ये ते मागितलं जात नाही, परंतु जेव्हा तुम्ही झेडपीच्या शाळांमध्ये जेव्हा जॉईन करत असता तेव्हा मात्र ते प्रमाणपत्र तुमच्याकडून मागितलं जातं. हे 1 ते 5 साठी झालं. आता 6 ते 8 साठी मात्र तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मात्र तुमच्याकडे अर्थातच हे 12वीपर्यंत चालच पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्याचबरोबर BEDचं असलं पाहिजे, CTT पेपर 1 आणि किंवा CTT पेपर 2 किंवा TET पेपर 2. आता बघा TET पेपर 2 आणि CTT पेपर 2 हे ऑप्शनल आहेत. दोन्हीपैकी एक तुम्ही पास केलं असलं की तुमचं टेन्शन जाते, तुम्ही काळजी करू नका. आणि जर तुम्हाला 9 ते 12 साठी तुम्ही एलिजिबल असाल तर त्यासाठी मात्र तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असणं तितकंच गरजेचं आहे. याची तुमची कागदपत्र, प्रमाणपत्र, गुणपत्रक एवढं मात्र तुम्ही रेडी ठेवणार आहात. आणि ते झाल्यावरती तुमचं BED तर मॅन्डेटरी आहेच. आता हे करत असताना अजून एक आहे की ते म्हणजे जर तुम्ही कला, क्रीडा याच्या संगीत या कार्यानुभव, आता आपण पाहतोय की प्रयोग शाळा, सहाय्यक, ग्रंथपाल याची सुद्धा जी काही भरती आहे ती पोर्टलद्वारे होणार आहे. आता त्यांच्यासाठी वेगवेगळा टॅब उपलब्ध झालेला दिसेल आणि तुम्हाला त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, एज्युकेशन डॉक्युमेंट्स ते तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. त्याचबरोबर येत्या काळामध्ये ऑलरेडी सुरू झालेलं आहे पोर्टल मार्फत जे काही DED एज्युकेशन महाविद्यालय आहेत त्यांची सुद्धा रिक्रुटमेंट आहे ती पोर्टलद्वारेच होत असल्यामुळे तुमचं जे काही MEd झालं असेल ते मात्र सर्टिफिकेट तुम्हाला प्लस तुमच्याकडे असायला हवं, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस MEd. आता हे लक्षात घ्या, याच्यामध्ये बरेच मतमतांतरे आहेत. काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की MA एज्युकेशन जर असेल तरीसुद्धा तुम्ही DEDच्या उमेदवारांना शिकवू शकता. तर मित्रांनो तसं नाही आहे. शालेय शिक्षण विभागाचे नियम वेगळे आहेत, SCERTचे नियम वेगळे आहेत आणि NCERTचे नियम वेगळे आहेत. याच्या संदर्भात मी स्वतः फॉलोअप घेतलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर तुमचं MA एज्युकेशन प्लस जर तुमचं BED झालं असेल तर मात्र तुम्ही 11-12वीचा जो एज्युकेशन सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात. आणि जर तुमचं MEd प्रोफेशनल झालं असेल तरच मात्र तुम्ही DED कॉलेजला शिकवायला जे काही शिक्षण सेवक म्हणून घेतले जाणार आहात त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात. आता हे सगळे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते तुमच्या लक्षात आली असतील. हे तुम्ही त्याचबरोबर संगीत असेल, BPED असेल तर त्याच्या पद्धतीने तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ग्रंथपालाची बिलीपची डिग्री असेल ते तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे असेल. आणि हे सगळं तुमचं मी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल सांगितलेलं आहे, त्याचबरोबर प्रोफेशनल क्वालिफिकेशनबद्दल सांगितलेले आहे. आता जे बाकीचे डॉक्युमेंट्स राहतात ते म्हणजे समांतर आरक्षणाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात. तर मित्रांनो हे लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला कोणकोणते लागू होतील तेच तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे की कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करता ती तुमची कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि कास्ट व्हॅलिडिटी, जात पडताळणी पण तुमच्याकडे असावी असं अपेक्षित आहे. नसेल तरी तुम्ही जेव्हा जॉबला लागणार आहात तिथून पुढे
कालावधीमध्ये 6 महिन्यामध्ये तुम्हाला लिखित द्यावं लागतं की मी लवकरात लवकर जात पडताळणी प्रमाणपत्र सबमिट करेन. आणि याच्यामध्ये मला अजून एक ॲडिशन सांगायचं झालं तर SC-BC आरक्षण 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाल्यामुळे यांची अजून जात पडताळणी सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडासा एक्सक्यूज मिळेल. बाकी सगळ्या उमेदवारांकडे कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता ते झाल्यावरती या उमेदवारांना पाहिजे नॉन क्रिमिनल. आता SC, ST आणि त्याच्यामध्ये EWS एवढ्या कॅटेगरीज वगळता बाकीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल असणं बंधनकारक आहे. ते सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. आणि अर्थातच आतापर्यंत जेव्हा तुम्ही पोर्टलवरती तुम्ही रजिस्टर करता तोपर्यंत ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं मॅन्डेटरी आहेच. त्यामुळे आता जर काढलं नसेल किंवा तुमचं प्रोसेसमध्ये असेल तर फटाफट त्याची प्रोसेस तुम्ही करून घ्या. आता नॉन क्रिमिनल जेव्हा तुमचं आहे आता तुमच्याकडे तर तुम्ही ते अपलोड करणार आहात. त्याचं महिलांच्या बाबतीमध्ये बघा नुकताच एक GR आलेला आहे 23 जून 2024 रोजी. त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की महिलांसाठी नॉन क्रिमिनल बंधनकारक नाही, परंतु वास्तविकता अशी आहे की सध्या शालेय शिक्षण विभाग मात्र ही पवित्र पोर्टलद्वारे भरती करत असताना महिलांना सुद्धा महिलांचं आरक्षणाचं सर्टिफिकेट अपलोड करायला सांगत आहे. तो माझं सर्व महिलांना एक रिक्वेस्ट आहे की त्या GRचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टल भरतीमध्ये. पण जर नसेल तर तुम्ही तुमचं सर्टिफिकेट ज्यांना पॉसिबल असेल ना तर मात्र नक्की काढून ठेवा, वाया तर जाणार नाही आहे अर्थातच. आणि याच्यानंतर अजून जे महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कदाचित तुमच्याकडे असेल नसेल ते म्हणजे MSCIT. मला असं वाटतं मी ऑलरेडी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि राहिलेले डॉक्युमेंट आहेत भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिकाचा दाखला, जे तुम्हाला रिझर्वेशन आहे जे तुम्हाला समांतर आरक्षण जे तुम्हाला लागू होतं ते दाखले तुमच्याकडे असायला हवे. आता अपार्ट फ्रॉम दॅट अजून जर एखादा दाखला राहिला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून मला त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णतः क्लॅरिटी देता येईल. आणि हे सगळं झाल्यावरती अजून इतर कागदपत्रामध्ये येतं की दिव्यांग जर उमेदवार असेल 40% पेक्षा जर जास्त जर त्याचं ते सर्टिफिकेट असतात त्याच्यामध्ये असेल तर ती कागदपत्रे मात्र म्हणजे आता स्पेशल चाइल्डमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, ते कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत. आणि हे सगळे कागदपत्र तुम्हाला पोर्टलवरती अपलोड करावे लागतात. आता हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का एकदा चेक करा, नसतील तर एकदा बघा. आणि एवढंच फक्त नाही आहे तर याच्यामध्ये अजून ॲडिशन होणार आहे, ते म्हणजे तुमच्या आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स. परंतु आधार कार्ड मस्ट आहे. आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करावंच लागतं. आधार कार्ड सोडून मला असं वाटतं आता नवीन नियम केलेले आहेत टेट 2025 पासून की कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगणार नाही. आधार कार्ड तुम्हाला मस्ट आहे, कारण फॉर्मसुद्धा तुम्ही आधार कार्डनेच भरायचं आहे. याचबरोबर जर महिला उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी काय, अर्थातच नावात जर चेंज असेल किंवा मिस्टेक्स असतील तुमच्या स्पेलिंगमध्ये तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये आणि जे तुम्ही नाव लिहिताय त्याच्यामध्ये दोन्ही स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर जे काही मेल कॅन्डिडेट आहेत किंवा फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांनी एक गॅझेट बनवून घ्यायचं आहे, तुमच्याकडे ठेवायचं आहे. आणि महिलांचं ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी मात्र मॅरेज सर्टिफिकेट किंवा नावाचं जे काही तुम्ही गॅझेट केलं असेल ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्ही रेडी ठेवा. एवढी सगळी डॉक्युमेंट्स व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून पुन्हा एकदा पहा किंवा याची लिस्ट आपण लवकरच पोर्टलवरती आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोतच. परंतु अजून एक म्हणजे टाईम बारची डेट आलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण केलेलं नाहीत. मग अजून कन्फ्यूज होऊन जातात उमेदवार, कारण जे समांतर आरक्षणचे सर्टिफिकेट काढत असतात तसं व्हायला नको म्हणून आपण ते सांगत नाही. म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट येत आहेत म्हणून थोडंसं सांगण्याचा हा तुम्हाला प्रयत्न आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील. आणि अजूनही पहा, आता काही उमेदवार असतात त्यांचं बघा इंजिनिअरिंग झालेलं असतं किंवा काहींचा डिप्लोमा झालेला असतो तर ते एलिजिबल असतात का, तर ते भरतीसाठी एलिजिबल असतात. त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनलमध्ये DED, BEd, MPEd, इवन MAd, BPEd हे सगळे, किंवा संगीतामध्ये अजून कोणती पदवी असेल तर, किंवा बिलीफ वगैरे ह्याच्यामध्ये आपण पाहतोय लायब्ररीमध्ये, हे सगळे डॉक्युमेंट तुमचे एज्युकेशनल प्लस प्रोफेशनल क्वालिफिकेशन प्लस तुमचे जे काही समांतर आरक्षणाची कागदपत्र आहेत ते सगळी तुमची रेडी असावीत. आणि हे सगळं जर तुमच्याकडे रेडी असेल तर मात्र तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न असेल की पोर्टलवरती रजिस्ट्रेशन आम्ही केलं, सेल्फ सर्टिफाय केलं, परंतु तिथं हे जे आपण जे एवढं डॉक्युमेंट करतोय, मी तुमच्या इतके विषय जे डॉक्युमेंट्सबद्दल बोलते हे सगळे व्हेरीफाय होतात का, तर मित्रांनो याच्यातलं कोणतंही डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही. परंतु
त्या डॉक्युमेंटच्याच अनुषंगानं तुम्हाला रिकमेंडेशन होतं, म्हणजे तुमची निवड होते, नियुक्ती होत नाही. आणि हा खूप मोठा लूपहोल आहे शिक्षक भरतीमध्ये. कारण जे तुम्ही डॉक्युमेंट आहेत ते तिथंच जर व्हेरीफाय केले पवित्र पोर्टलद्वारे किंवा आणखी एका खाजगी ह्याच्या आस्थापनेद्वारे किंवा कंपनीद्वारे जरी केले किंवा शासनाने जरी केले, जसे MPSC मध्ये केलं जातं, तर मात्र उमेदवार नंतर DV मध्ये म्हणजे कागदपत्र तपासणी होते, जेव्हा त्यांची निवड पण होईल, परंतु नियुक्तीसाठी कागदपत्र तपासणीमध्ये बरेच उमेदवार अशाच कंडिशनमध्ये बाद होतात. तर मित्रांनो, याची पूर्णतः तुम्ही दक्षता घेणं तितकंच गरजेचं आहे. डॉक्युमेंट जोडत असताना कोणतंही चुकीचं जोडू नका आणि कोणाच्या हक्काची नोकरीसुद्धा घेऊ नका. आपण पाहिलेलं आहे की जवळपास टेट 2023 मध्ये 10 ते 15,000 उमेदवार डॉक्युमेंट व्यवस्थित नाहीत, म्हणून ते शेवटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांना कोणाला नियुक्ती मिळाली नाही, काही निवड मिळाली नाही, काहींना निवड मिळाली, परंतु त्यांची DV मध्ये त्यांना बाद करण्यात आलं. सो मला असं वाटतं शिक्षक आहोत आपण, सुशिक्षित आहोत, त्याच्यासाठी फॉलोअप घेणं तितकंच गरजेचं आहे. शालेय शिक्षण विभागाकडे की डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या, जेणेकरून जे उमेदवारांचा जो मोठा आकडा आहे, आपण टेट 25 मध्ये बघतोय 2 लाख जवळपास 33,000 उमेदवारांनी आता जी काही एवढी परीक्षा दिलेली आहे, आता त्याच्यामधले जे डॉक्युमेंट आहेत ते पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना मात्र कमी असतील, जवळपास 1-2 लाखपर्यंत ते उमेदवार असतील. मग ते पोर्टलवरती जेव्हा एवढे उमेदवार रजिस्ट्रेशन करतील तेव्हा हळूहळू ही संख्या कमी होत जाते. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर ऑनलाईन जर केलं तर माझा असा दावा आहे की बरेच उमेदवार इथूनच बाद होतील, म्हणजे अननेसेसरी पुढे त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जे अपीयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी पण स्वतःचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, कारण तुम्हाला सुद्धा ते मॅन्डेटरी असणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ते एक वेगळा टॅब म्हणून दिला जाईल, ज्यांचे अजूनही निकाल पेंडिंग आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, ही झाली पवित्र पोर्टलची पूर्णतः प्रोसेस. एकदा तुमचा फॉर्म सर्टिफाय केला, तुम्ही सगळे डॉक्युमेंट त्याच्यावरती अपलोड केले, त्याच्यानंतर मात्र संच मान्यतेनुसार जागा आहेत, व्यवस्थापना पोर्टलला अपलोड करतात आणि पोर्टलवरती मग नंतर मात्र तुम्हाला तिथे प्रेफरन्स देण्याची संधी मिळते आणि त्याच्यानुसार तुमची निवड यादी जाहीर होते. सध्याची पोर्टलची परिस्थिती जरी बिकट असली तरी सुद्धा निवड यादी जाहीर होत असताना तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत का ते एकदा पाहून घ्या, कारण ते फार गरजेचं ठरणार आहे. येत्या काळामध्ये बदल खूप अपेक्षित आहेत पोर्टलमध्ये. जे असंच चालू आहे ते असंच जर चालू राहिलं तर उमेदवारांची पूर्णतः वाट लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, याच्यामध्ये बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करूच या. जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, कारण खूप कन्फ्युज्ड आहेत सगळे, खूप मेसेजेस होत होते, म्हणून हा जरा थोडासा विस्तृत व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा अजून एकदा तुम्हाला आठवण करून देते मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने आपल्यातलीच एक शिक्षक भरतीसाठी गेली 2-3 वर्ष कंटिन्युअस पावसाळी, उन्हाळी, हिवाळी सगळ्यात भिजत असताना, आंदोलनं करत असताना, फॉलोअप घेत असताना एक मात्र लक्षात आलं, संघर्षशिवाय शिक्षक भरतीला पर्याय नाही. इतके सहजासहजी काहीच मिळू शकत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना एक हाक देते की मित्रांनो, साथ द्या. तुम्ही जर साथ दिली तर मात्र जेवढी टेट 2022ची भरती झालेली आहे त्याच्यापेक्षाही जास्त भरती टेट 2025 मध्ये होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की सध्या NEP आलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक आणि शिक्षकांना सुद्धा नोकरी हे देणं हे सरकार याच्यासाठी बांधील आहे. त्यामुळे उद्या लाडक्या बहिणीने शासनाची अर्थव्यवस्था डब्यात जरी गेली तरी सुद्धा शिक्षक हे त्यांना भरावेच लागतील. परंतु टाळाटाळ मात्र केली जाईल. नवनवीन GR काढून संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक, समायोजन असं काढून ते पुढं चालढकल केली जाईल. परंतु आता मात्र ते आपण सहन करायचं नाहीये, कारण ज्याला नोकरी नाहीये ना त्याला विचारा की त्याचे काय हाल आहेत. 2017 पासून वाट पाहणारे उमेदवार आहेत, काही उमेदवार 2010 पासून वाट पाहणारे आहेत. आता ते एज बार ऑलमोस्ट झालेले आहेत. इतकं पेनफुल असताना सुद्धा हे बदल सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड. तुमची साथ आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं तर हा सुद्धा लढा, जसा टेट 2022-23 मध्ये आपण संघर्ष केलेला आहे, हा सुद्धा आपण करू. आणि फक्त
फक्त करू म्हणून चालला नाही आहे, कृतीयुक्त सहभाग तुमचासुद्धा मला अपेक्षित आहे. सो प्लीज फिल द गुगल फॉर्म विच इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. कधी कधी कमेंट्स होल्डवरती ठेवलेले असतात, परंतु ते वाचून ज्या महत्त्वाच्या असतील त्याला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि इफ एनी ॲट ऑल अर्जंट यू वॉन्ट टू टॉक विथ मी, जस्ट ईमेल मी balusha.sb@gmail.com, जेणेकरून तुम्हाला तिथं महत्त्वपूर्ण युजफुल इन्फॉर्मेशन भेटेल. आणि सगळ्यात शेवटी बालुशा माने शॉर्ट्स म्हणून आपण नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. सबस्क्राईब करू नका, परंतु व्हिजिट करा. ज्यांना असं खूप डीपमध्ये नॉलेज नको असतं आणि थोडक्यात फक्त चटपट नॉलेज हवं असतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यांना मात्र त्याचा नक्कीच फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.